न्यूज मेकर 2023 आजची आपली मैत्रीण आहे एक अभिनेत्री. बारीक झाली की ही मुलगी स्वतःला एवढं चेंज करते तर त्याचं कौतुक नाहीये त्यांना. मग आता वेगळं काय आहे, काम करता येत नाही. हिला काय काम करतात, आऊला माहितच नाही मी असं काही बारीक वगैरे होते. तिने फोटो बघितला ती पण तेव्हाच अरे पहिली रिएक्शन म्हणजे ती भडकली होती, कोण आहेत त्या, त्यांनी तुला तुला असं छळलं, मला सांग, नाव सांग. मला माझ्यातल्या विठ्ठलापर्यंत पोहोचायचंय. मी अजून पोहोचले नाहीये, त्याच्यामुळे माझी ही वारी चालूच राहणार आहे. कशी आहेस मैत्रिणी? तुझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक आणि तिची मी चित्राली तुझं स्वागत करते या वर्षाच्या शेवटच्या धमाल सिरीज मध्ये, जिचं नाव आहे ती न्यूज मेकर 2023. तर आज मी अशी का रेडी झाले आणि असा फुल जिम लुक का आहे, तर आजचा एपिसोड तसाच आहे. ती न्यूज मेकर 2023 आजची आपली मैत्रीण आहे एक अभिनेत्री. वर्षभर ती चर्चेत राहिली, तिचा गाजावाजा झाला आणि ती न्यूज मेकर ठरली. फॉर द राईट रिझन्स, इन्स्पिरेशन सुद्धा ठरली. त्यामुळे ती न्यूज मेकर आजची आपली मैत्रीण एक इन्स्पिरेशनल अभिनेत्री आहे. आणि हो, आज तिनेच मला हे सगळं घालून शिवाजी पार्क मध्ये बोलवलंय. आता ते का आणि तिची अट काय आहे ते सगळं तिलाच भेटूया आणि जाणून घेऊया. सो ती न्यूज मेकर 2023 कोण आहे ते थोडाफार अंदाज आला असेल. मी इथे आली आहे आणि ती मला इथेच भेटणार आहे. तिचा बहुतेक वॉक पूर्ण होतोय. सो ती आली आहे. हाय हाय, भेटली फायनली मी भेटले. बघ, मी जसं तुम्हाला म्हणालेली तसं मी शिवाजी पार्क मध्ये आले आहे. बरोबर, तुझ्या वॉक मध्ये आता तुम्हाला भेटलेली आहे. आता तरी गप्पा मारणार आहोत ना आपण? नाही, माझा वॉक ना तिथे संपणार आहे. आपण तिथपर्यंत जाऊया आणि त्यानंतर आपण दोघींनी आणखीन एक फेरी मारायची आहे आणि मग मी तुझ्याशी बोलणार आहे, तर माझा वॉक पूर्ण होणार. अच्छा, म्हणून तुम्हाला असं सगळं रेडी होऊन यायला सांगितलं होतं? येस, म्हणजे तू काय फक्त बोलणार होतीस माझ्या बरोबर? नाही, मला वाटलं की इन्स्पिरेशन, असंच इन्स्पिरेशन मिळेल म्हणून, पण असंही इन्स्पिरेशन मिळतंय. येस. सो येस, चला करूया सुरुवात. अरे म्हणजे काय, चला, अजून खूप चालायचंय. तिथे संपतोय राऊंड. नाही, बरोबर आहे, तिथे संपतोय. पण जे काय तू इन्स्पिरेशन घेतलंय माझ्याकडनं, खूप खूप चाललीस तू आज. तुला थोडीशी सूट. आपण आता बसूया, थोडा वेळ बसूया. फायनली. हा, थँक्यू. फायनली राऊंड थोडासा कंप्लीट झालाय आमचा. आणि ज्यासाठी केला होता अट्टहास असं म्हणायला पाहिजे, तो फायनली होतोय. राऊंड कंप्लीट झालाय, इन्स्पिरेशन घेतलाय. आता आम्ही गप्पा मारणार आहोत. जरासा निवांत बसतो, थोडासा श्वास घेतो आणि मग ती न्यूज मेकर 2023 आरती का आहे, या वर्षीची अभिनेत्री, गाजावाजा करणारी, चर्चेत राहिलेली ती का आहे हे तर माहिती आहे, पण त्यावर अजून छान निवांत गप्पा करणार आहे. चला तर मग, ती न्यूज मेकर 2023 यंदाची ऍक्ट्रेस, अभिनेत्री माझ्यासाठी तर आरती होती. आणि म्हणून मला तिला कधीपासून भेटायचं होतं. पण मग शेवटी मज्जा पिंकचा जेव्हा हे सेगमेंट, हे सिरीज करायचं ठरलं, तेव्हा तिथे आरतीला मी भेटणार असं मी ठरवलं आणि फायनली मी भेटले. त्यासाठी जे काय काबाड कष्ट जे काय मी केले ते पण तुम्ही पाहिलेत. पण थँक्यू आरती, असंही इन्स्पायर केलंस तुम्हाला, तसंही तुम्हाला बरंच इन्स्पायर केलंय. सो पहिला तर कशी आहेस? मी मस्त, थोडीशी बारीक, थोडीशी छान. आणि खरंच मला हे वर्ष ना म्हणजे माझ्यासाठी खूप लकी म्हणेन किंवा काय म्हणून, म्हणजे माझा ह्या वर्षी ना दुसरा जन्म झाला असंही मला वाटतं. म्हणजे हे वर्ष ना, आपण नेहमी असं म्हणतो ना, कामाने खूप छान वर्ष गेलं किंवा मी ह्या वर्षी खूप छान काम केलं, खूप पैसे कमवले हे वगैरे. पण ना मला वाटलं नव्हतं की मी काहीतरी ह्या वर्षी असं काहीतरी करेन. म्हणजे एप्रिल महिन्यात मी सुरुवात केली, म्हणजे आधी 2021 पासून मी करतच होते, पण एप्रिल पासून मी खूप मनावर घेऊन करत होते. आणि अचानक तो ढोलक्यात आल्यावरती जो आला एपिसोड आणि तुझा लुक समोर आला आणि मग बातम्या झाल्या धडाधड. थँक्यू सो मच कलर्स मराठीला, कारण त्यांनी मला परफॉर्मन्स करायला बोलवलं आणि त्याच्यामुळे खरं म्हणजे मी कळले. त्यानंतर आपली तुमचे जे सोशल मीडियावरचे होते त्यांनी जे काय मला डोक्यावर, आणि थँक्यू सो मच. कारण मला ना खरंच आतापर्यंत म्हणजे आपण असं म्हणतो ना की हे न्यूज करणारे आहेत किंवा सोशल मीडिया हँडल करणारे आहेत किंवा काय, पण मला ना कामाने जेवढा फायदा नाही झाला ना, तेव्हा मी खरोखर सांगते वैयक्तिक पण ना तुमच्या इंटरव्ह्यूजमुळे खूप फायदा आला.
मी आज ना जवळजवळ घराघरात परत पोहोचले. हो. आणि थँक्यू सो मच. म्हणजे ज्यांनी ज्यांनी माझे इंटरव्ह्यू घेतले किंवा मला म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवलं की मी आता एवढी बारीक झाले आणि मी काहीतरी बदल केलाय ना, ते माझ्याकडून शक्य नव्हतंच, कारण मी सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह नसते. पण तुमच्यामुळे ते शक्य झालं. आणि मज्जाच्या अख्ख्या टीमला पण माझ्याकडून खूप शुभेच्छा. आणि तुला पण खास करून मज्जा पिंकसाठी Yes. तू मला आज बोलवलं. तर मी वाटच बघत होते की तू कधी मला बोलवतेस. आणि आम्ही मी ठरवलं होतं तुला चालवायचं. येस. सो सगळ्यात पहिला तर पर्सनली तर मी तिच्याकडनं खूप इन्स्पायर झाले. आणि जसं ती म्हणाली तसं की हा प्रवास सोपा नव्हता, हा सगळं सोपं नव्हतं. आणि अचानक आरतीचं एक बदललेलं रूप समोर आलं सोशल मीडियावरती. ती माझी सुद्धा फेसबुक फ्रेंड आहे आणि मी सुद्धा बघता बघता आणि नंतर बातम्या करायला लागलो आम्ही. आणि त्याच्यानंतर जेव्हा सगळं वाचत गेले, त्याच्याबद्दल ऐकत गेले, तेव्हा म्हणजे न्यूज मेकर तर तू होतीसच. म्हणजे त्याच्यानंतर काही बातम्या काही संपल्याच नाही, त्या अजूनही सुरू आहेत, त्या अशाच सुरू राहू देत, चांगल्या बातम्या सुरू राहू देत खरंच. आणि त्यामुळे हा जो प्रवास आहे तो आता मी ऐकला, अनेक लोकांनी ऐकला, सगळं आहे. पण आता जेव्हा हे इन्स्पिरेशन घेतलंय, जे काय 50 किलो वजन, 52 किलो वजन आहे. ट्रस्ट मी, आय एम शुअर तुमच्यापैकी बऱ्याच मैत्रिणी सुद्धा असतील या कॅटेगरीमध्ये माझ्यासारख्या, ज्यांना वजन कमी करायचा अट्टाहास आहे. असं नाही जाड आहेत, बारीक आहेत, काही हेल्दी आहात नाही आहेत, नाही, पण वजन कमी करायचा हा जो एक असतो ना, तो अनेकींच्या आयुष्यातला जोडलेला असतो. पण 52 किलो, बापरे, कसं केलंस? एकतर मी ह्या गोष्टीसाठी ना, म्हणजे मी माझ्या स्वामींना पण थँक्यू म्हणते, कारण तो एक वरद हस्त माझ्यावरती आहे. फक्त ना काय म्हणतात ना, चीड आली पाहिजे प्रत्येक गोष्टीची. ती ज्या तुमच्या येते ना चीड, तर ती चीड आल्यानंतर ना ती गोष्ट तुम्ही पॉझिटिव्हली कशी घेतात ना, ही खूप महत्वाची आहे. ती चीड येणं खूप महत्वाचं आहे. मला एवढी वर्ष, माझा जन्मच असा हेल्दी झालाय आणि तेव्हापासून आज मी 40 होईल पुढच्या वर्षी. तर एवढी वर्ष गेले, मला कधी असं काही वाटलं नाही. पण ज्या वेळेला मला चीड आली ना, मी ठरवलं, मी बॉस आता मी करणार, आता मी करून टाकणार, बस आता ऐकायचं नाही आपला. हा जन्म आपण ऐकण्यासाठी घेतलेला नाही. आणि मला असं वाटतं ना, आपण जे हेल्दी माणसं ना, ते खूप क्यूट असतो. आमचा क्यूटनेस आहे ना, तो म्हणजे कोणी ब्रेक करू शकत नाही. आणि मला खास करून जे आपल्यासारख्या ज्या हेल्दी आहेत, मी ना जाड हा शब्द वापरत नाही, कारण मला तो ऐकायला पण आवडत नाही. म्हणजे आम्ही अजूनही थोडी आहेच मी, पण जाड असं किंवा जाडी असं ते मला बोलायला नाही आवडत. म्हणून मी ना हेल्दी किंवा जास्त हेल्दी बोलते. तर आपल्यासारख्या ज्या आहेत ना, तर त्यांना मला काय सांगायचं की आज मला माहिती आहे की मी 52 kg कमी झाले, तर मला किती हलकं वाटतंय. किंवा माझे शारीरिक जे त्रास होते ते कमी झालेले आहेत, किंवा मला जे उठता बसता येत नव्हतं, आज मी मस्त छान, म्हणजे एवढा स्टॅमिना वाढलाय. अजून एक, समाजात तुम्हाला खूप रिस्पेक्ट मिळतो की तुम्ही जे स्वतःला चेंज करता किंवा काही असं काही अचीव्ह करता, तर त्या सगळ्या गोष्टी ना तुमच्या आयुष्यात ना खूप पॉझिटिव्ह होत जातात. खूपच, म्हणजे वैयक्तिक पण आणि सामाजिक पण. तर जेवढ्या जणी आहेत आपल्या माता भगिनी किंवा आपल्या दादा काका मामा जे कोणी आहेत, त्यांना मी रिक्वेस्ट करेन की ना, चीड आणा. ती चीड आहे ना खूप पॉझिटिव्हली घ्या. आणि मला असं वाटतं की टार्गेट हा ठरवू नका की मी 6 महिन्यात आणि पुढच्या 8 महिन्यात. नाही, मी काही टार्गेट ठरवलं नव्हतं की 6 महिने आणि 8 महिने मला व्हायचं. मग किती वर्ष जाऊ, पण किती वेळ लागला 52 kg? म्हणजे मला वाटतं की मी आता एप्रिल महिन्यात 108-110 होते आणि आता मी 79 का काहीतरी आहे. बापरे, म्हणजे ऑलमोस्ट वर्षभराच्या आधीच एक काही महिन्यांमध्ये 30-32 किलोचा टप्पा. बापरे. त्याच्या आधी म्हणजे 2021 ला ते ऑन ऑफ होत, म्हणजे होते परत चाललंय आपलं, कंटाळा आहे. हा जो ऑन ऑफ आहे ना, तो येता कामा नये. जर तुम्ही करताना तर सलग केलं पाहिजे. आणि ज्याला तुम्हाला ना त्याचं व्यसन लागलं पाहिजे. खरंय. आणि जसं तू म्हणतेस तसं की जसं मी पण मगाशी म्हणाले की काय आहे ती इन्स्पायरिंग, तर ही सुद्धा एक गोष्ट आहे की तिने ते तल्लीनतेने, म्हणजे ते अगदी आर्डेंटली आपण जे फॉलो करतो ना, की नाही, जसं ती म्हणाली व्यसन लागलं पाहिजे किंवा काय. मी ऐकलंय की तू खूप तास चालतेस, बरेच तास चालते, आणि आता तुला ती सवय लागली आहे, तुझ्या अंगाला ती सवय लागली. किती तास चालतेस? हे बघ, आता बऱ्याच जणांना असं वाटतं की मी सांगते की मी 7 ते 8 तास चालतेस. नाही, हम लोग डाएट पे बैठे,
मी नाही अजून, पण तिने ठरवलंय की आम्ही डाएटवर आहोत. हा. म्हणजे मध्ये तर कसं आहे की बऱ्याच जणांना असं वाटतं की मी सलग 7 ते 8 तास जेवते. तसं नाही. पहाटे 1-1.5 तास, त्यानंतर मग जेवणाच्या आधी एक अर्धा पाऊण तास, त्यानंतर जेवणानंतर मग एक अर्धा पाऊण तास, मग संध्याकाळी, मग रात्री, असं ते दिवसभराचं माझं 7 ते 8 तास. ओ ओके. पण मला ते व्यसन लागलं नाही चालले ना की ते मला कसं तरी होतं पण, आणि अंगाला पण म्हणजे बॉडीला पण एक सवय लागते आय गेस, की तुम्ही त्या गोष्टी एकदा फॉलो करायला लागल्या की एवढ्या वाजता पाणीच प्यायचं किंवा एवढ्या वाजता झोपायचं, तर आपसुकच ती आपली जी दिनचर्या जी म्हणतो ती होते. अरे म्हणजे तुला माहितीये, आधी ना मी कधी उठायचे 10:30-11. सूर्यवंशी ना जन्म 12च्या नंतर सूर्य आपला चाललाय तरी पण आपण झोपेतच आहोत असं. कधी आता मी सकाळी 5 वाजता उठते. बापरे. आणि मग वॉक चालू करते आणि मग तुझा म्हणजे दिवस चालू हो होतो. दिवस चालू होतो. म्हणजे 5 वाजता उठून सगळं ते मेथीचं पाणी, ओके. पाणी, ते सगळं चालू करत. कारण काय होतं ना, त्या गोष्टींना पण वेळ पाहिजे असतो. तर म्हणून ते सकाळी 5 वाजता उठावं लागतं. येस. आणि आता मला सवय झाली. हो, आणि खरंच ती सवय करून घेणं गरजेचं आहे असं मला खरंच वाटतं. सो मी सारखं म्हणते ती इन्स्पायरिंग आहे, ती असं आहे सगळं. तिचा प्रवास आपण इतक्या इंटरव्ह्यूज मधून ऐकला तुझ्याबद्दल, जे काय तू म्हणालीस चीड आली पाहिजे, जी चीड आली टीका, ते ट्रोल, ते सगळे शब्द घेऊन पुढे. पण आता जेव्हा हे इंटरव्ह्यूज झाले आणि त्या व्यक्तीपर्यंत ते इंटरव्ह्यूज पोहोचले नक्कीच 100% असतील, आणि त्या व्यक्तीला माहितीये की ती व्यक्ती मी आहे. जे हे केलंय ती व्यक्ती मी आहे, मला माहितीये. कोणाचा तरी फोन मेसेज काय आलाय का? त्यातली एक आहे जी म्हणजे तिच्याबद्दल मला प्रचंड रिस्पेक्ट आहे, आणि मला असं वाटतं की तिला माहित नसेल कदाचित, किंवा कारण त्या शूटला पण मी तिचं कौतुक केलं होतं आणि आता तिच्यावर एक इव्हेंटही केला. तर ती जशी आधी होती तशी ती माझ्याशी वागली, पण हा काही विषय निघाला नाही तिकडे, मी काढला नाही म्हणजे असं, आणि मी कुठे काढतही नाही तो विषय वगैरे, मुद्दाम ते असं वगैरे. पण त्यातली जी एक आहे ना, ती माझी स्टोरी वगैरे बघते. अच्छा. आणि लाईक वगैरे पाठवते, तर मी काही त्याच्यावरती बघ आता मी करूनच दाखवलंय असं वगैरे नाही. मला माहिती आहे त्यांना, माझं मत ना एवढंच आहे की ना, आज ज्या प्रकारे आता हे मी खूप पॉझिटिव्हली घेतलं, म्हणून जर मी निगेटिव्हली घेतलं असतं तर मला काय कितीला पडलं असतं ते. खरंय. तो दिवस मला आठवल्यानंतर मला अजून आठवतं की मी ओला बुक केली होती आणि मी गेली रिक्षातून, त्या ह्याच्यात होते ना मी. जर मी तेच कंटिन्यू ठेवलं असतं तर, आणि हे कोणामुळे होऊ शकतं, असं होऊ नये. आणि म्हणून मी सांगते की चीड येणं हे पॉझिटिव्हली घ्या, फायदाच होणार, नुकसान होणार नाही. आणि आज ते कुठल्या तोंडाने जरी समोर आल्या तरी बोलायची गरजच नाही, मी गरजच नाही. आणि मी ना, लोक मला सांगतात नाव सांग, मी नाव सांगेन. तुमची हिंमत आहे का शेवटपर्यंत मला साथ द्यायची? आणि प्रश्न विचारणार का तुला त्या व्यक्तीला जाऊन? आणि त्या व्यक्तींना शिक्षा काय, की मला जे हिणवलं त्याबद्दल त्यांना शिक्षा काय? तुम्ही फक्त काय नाव विचारता कारण तुम्हाला ते ऐकायचं कोण आहेत ते गॉसिप. ते गॉसिप. आणि बऱ्याच जणांनी मला मेसेज केले की हेच आहेत का, त्याच आहेत का. मला याच्यावर रिॲक्ट व्हायचं नाहीये, कारण मला एवढं माहितीये की आतापर्यंत बऱ्याच जणांना छळलं गेलंय, त्यांनी नावं सांगितलंय सोशल मीडियावर, त्यांना काही न्याय मिळाला का? नाही. उलट काय झालंय की त्यांच्या विरोधकांनी त्यांना खूप कामं दिलीत. मला तेही नको आहे, कारण मला ना असं नाही की त्यांना कामं मिळाली नाही पाहिजे आणि हे वगैरे किंवा ते पुढे नाही गेले. अगं जर त्याच्यामुळे जर त्यांना खूप कामं आणखी छान मिळायला लागली ना, तर ते आणखीन बऱ्याच जणांना त्रास देतील. मला ते नको आहे. आणि आता ना मला असं वाटतं की माणूस आहे ना, कुठेतरी ना, प्रत्येक माणूस वाईट नसतो, तो चांगलाच असतो. परिस्थितीनुसार ती वेळ असते. 4 जण वाईट मिळाले की आपण वाईट वागतो किंवा असं वगैरे, तर त्यातले सगळेच काही वाईट नव्हते. पण ठीक आहे, आता ते वागले, कोणातरी ऐकून का होईना पण वागले. तर मला असं वाटतं की त्यांनी ना आता कुठेतरी हे डोक्यात घेतलं पाहिजे की आम्ही या मुलीबरोबर वाईट केलं, पण त्यातून हिचं चांगलं झालं. खरं ऍक्च्युली खूप मोठी गोष्ट बोललीस तू, की वाईटातून चांगलं होणं काय आहे. तर इथे जिवंत उदाहरण आपल्या समोर बसलेलं आहे आणि आरतीने ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणून मी म्हणते की कशी काय इन्स्पिरेशन घ्यावं, तर वजन कमी करायचं हे इन्स्पिरेशन आहे, ती मी स्वतःही घेणार आहे. पण ही पॉझिटिव्हिटी जी मी म्हणते किंवा ती म्हणते की नेगेटिव्हिटी असताना सुद्धा त्यातून असा पॉझिटिव्ह बदल करून आणणं स्वतःमध्ये, ही छोटी गोष्ट नाही. आज आपण छोट्या छोट्या गोष्टींनी हर्ट होतो, आपले इगोज हर्ट होतात, आपल्याला वाईट वाटतं, हे होतं, पण त्याच्यातून काय करू शकतो?
तर हे करू शकतो, पॉझिटिव्हली कमबॅक करू शकतो आणि आपल्यासाठी छान छान काहीतरी करू शकतो. सो गप्पा मारायच्या आहेत, गप्पा मारणारच आहोत, पण आता आम्ही जरा दमलोय चालून. सो आम्ही मस्त छान नारळ पाणी वगैरे काहीतरी पिणार आहोत. हेल्दी असं जे काय मी आता मनावर घेतलेलं आहे या इंटरव्ह्यू पुरता तरी, तर ते सगळं आपण करणार आहोत आणि गप्पा पुढे चालूच ठेवणार आहोत. कारण की खूप बोलतोय आम्ही आणि खूप चाललोय आम्ही, आणि मी तरी खूप चालली आहे. तिला सवय आहे, मला सवय नाही आहे. त्यामुळे चला. असं का पितोय असा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला. नारळ किती जड. खूप जड आहे तो, म्हणजे लिटरली त्याने आम्ही हे करू शकतो असं आहे. पण हेल्दी असं ठरवलंय की नाही आपण, म्हणजे मी तरी या इंटरव्ह्यू मधून इन्स्पिरेशन घेऊन. सो येस, चिअर्स टू इन्स्पिरेशन. सो आम्ही ना छोटे आणा. हा चालेल. आता आपण शोधूया नारळ छोटे कुठे मिळतात ते. सो गप्पा मारता मारता आता छान मस्त सगळं वॉक बिक झाला, छान गप्पा झाल्या, मज्जा मस्ती झाली. पण वर्ष जसं सुरू झालं आणि नंतर मध्येच तुझा फोटो आला आणि त्याच्यानंतर बातम्या झाल्या. सो असा विचार केलेला की एवढा 360 डिग्री सगळं टर्न होईल आणि इतका त्याचा गाजावाजा होईल, इतकं त्याच्याबद्दल बोललं जाईल. एक फोटोमुळे इतकं झालं आणि त्याच्यानंतर जे आता सुरू आहे, म्हणजे एक सुरू आहे ते सुरूच आहे असं सारखं झालेलं आहे. ते मला खरोखर म्हणजे विश्वासच बसत नाहीये की म्हणजे, आणि कसं झालं होतं ना की मला कळत होतं की मी कमी होते. कारण एक तर मी वजन काटा घेतला होता, तर मी रोज वजन करायची, रोज अजूनही करते, मी रोज वजन करते. मला कळत होतं अरे 10, 11, पण ना ते ना माझ्या चाळीत पण बऱ्याच जणांना माहित होतं की मी चालते, रोज चालते किंवा कमी होते. कपडे मी तेच घालायचे ना, मी कपडे अजूनही नवीन घेतले नाही, जे आहे तेच वापरते. तर त्याच्यावर ना एवढा फरक पडलाय किंवा असं वगैरे तसं नाही झालं. जेव्हा मी ते ढोलके दलार केलं ना, तेव्हा ज्याला तो कॉस्ट्युम मला आला, तो आपल्या ओळखीचा म्हणजे माझा मित्र असतो अभिजित ठाकूर, तो म्हणाला अरे बापरे एवढी कमी झालीस तू. मला असं सांगितलं होतं की आरती करते तर मी तुझी ती साडी घेऊन आलो होतो आणि आता तुला कमी करावं लागतंय मला. तेव्हा कळलं की जवळजवळ मी 18 ते 20 इंच कमी झाले. वा. पण मग हे तुला तुझ्या कपड्यांवरती एरवी असं घालायचे तेच कपडे, पण ते लूज होत होते किंवा असं काहीतरी. पण ते त्याच्यामुळे काय होतं की लगेच कळत नाही ना समोरच्यांना. त्याच्यामुळे कधी कोण मला बोलत नव्हतं की बारीक झाली वगैरे असं. होते कमी होते माहित होतं, कौतुक वगैरे नाहीच. हे पहिल्यांदा जे झालं ना ढोलके तालावर, बेस्ट. आणि मग त्याच्यानंतर मग जेव्हा जवळच्या लोकांना, म्हणजे जे कौतुक करत नव्हते किंवा जे नेहमीच्या याच्यात होते, त्यांना जेव्हा हे कळलं आणि मग त्याच्याकडनं काय रिॲक्शन्स होते, मग नंतर रिअलायझेशन असतं. सगळ्यात आधी ना मला सांगायचं काय माहितीये का, की मला माहितीये की ह्यांना काही फार म्हणजे उलटा त्रासच झाला असेल. ती माणसं माझ्या समोर आले तरी त्यांनी माझं कौतुक केलं नाही. ती माणसं समोर आली आहेत, मी आता काम केलं तरी त्यांनी माझं कौतुक केलं नाही. काय म्हणतेस. उलट असं एकाने खूप विचित्रपणे मला म्हणाला, तू तुझ्यात एवढी चरबी होती. मी म्हटलं अजूनही ठेवली होती थोडीशी. आणि मी सगळीच चरबी काढणार नाही, थोडी चरबी ठेवणार आहे, ती महत्वाची आहे. म्हणजे अजूनही जो काही तुझा स्ट्रगल होता किंवा जो काही हे होता तो संपलेला नाही, संपणार नाहीच. मला माहिती आहे की म्हणजे तुला मी अजून एक सांगते की माझ्या बाबतीत असं पण आहे की इंडस्ट्रीत ज्या माणसांनी मला आणलंय आणि त्याला जे माझं कौतुक करत होते की ही मस्त करते काम, मस्त करते काम, इकडे तिकडे त्यांच्या ह्या नाटकात त्या नाटकात येते वगैरे, आज वैयक्तिक रजेसमुळे तीच व्यक्ती मला सगळ्यांसमोर म्हणते तुला काय कामच करता येत नाही, तू काय काम करतेस, तुला काय करता येतं काम. म्हणजे मला आश्चर्य काय वाटतं माहितीये काय, मधुर भंडारकर, अनुराग कश्यप, फराह खान किंवा आपल्या मराठीतले पण जे काही माणसं आहेत ज्यांनी माझं कौतुक केलं, मोठे मोठे दिग्गज कलाकार, तर मी ह्यांचं मनावर घेऊ की हे जे म्हणतात की मला काम करता येत नाही ह्यांचं मनावर घेऊ. कसं असतं की जसं आता मला जसं आधी म्हणजे ह्याच्या आधी जसं हिणवत होते माझ्या प्रत्येक गोष्टीवरून आणि आज ते गप्प झाले, तसं आता मला ना काम असं पाहिजे ना की ते त्यांना त्यांच्या, मी आता जे असं बोलतात ना की मला काम करता येत नाही, ही काय काम करते, हिला काय काम करते, तर मला ना आश्चर्य वाटतं की रियालिटी शो म्हणजे डान्स म्हणा, डान्सचे रियालिटी शो, बाकी रियालिटी शो, किंवा आज जर मी 24 वर्ष इंडस्ट्रीत काम करते म्हणजे जे काम देणारे ते मूर्ख आहेत. बरं गंमत काय माहितीये ना, ज्यांनी मला कामं दिले सुरुवातीला
आज ते पर्सनल ग्रजेसमुळे म्हणतात की हिला कामच करता येत नाही, ही काय अभिनय करते, हिला काय अभिनय करता येते. तर मी म्हणजे ह्या मोठ्या माणसांचं मनावर घेऊ की ह्यांचं मनावर घेऊ. तर मला काय वाटतं माहिती, जसं मी तोंड असं बंद केलंय म्हणजे बारीक होऊन किंवा स्वतः लुक चेंज करून, आता मला काहीतरी काम करून दाखवायचं की येस. आणि आय एम शुअर 2024 ते त्या कामाचं ठरो. आणि तेही घडो आणि त्या निमित्त पुन्हा आपण भेटो, त्या निमित्त पुन्हा बातम्या हो, पुन्हा चर्चा हो आणि पुन्हा 2024 मध्ये सुद्धा न्यूज मेकर तू बनव असं मला वाटतंय. आणि खरंच जसं आपण म्हणतो, जसं आरती वारंवार सांगत होती की तिच्याबरोबर जे अनुभव आले, ज्या अनुभवातून तिला जावं लागलं आणि नंतर आता तिचं हे ट्रान्सफॉर्मेशन राहिलंय, जी चीड, जे राग, जो इन्सल्ट, तो सगळं घेऊन तू हे तुझ्यामधला जो बदल केलेला आहे, पण ते अजूनही संपलेलं नाहीये, ते अजून सुरूच आहे. आणि हे इंडस्ट्री नाही म्हणजे कसं तुला सांगते मी की आता ना बारीक झाली की ही मुलगी स्वतःला एवढं चेंज करते, तर त्याचं कौतुक नाहीये त्यांना. मग आता वेगळं काय आहे, काम करता येत नाही, हिला काय काम करता येतं. म्हणजे ना मला आश्चर्य काय वाटतं की ज्या माणसांनी 24 वर्षापूर्वी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला प्रोफेशनल नाटकात कामं देत गेला जो माणूस, आज तो माणूस म्हणतो हिला काम करता येत नाही. आणि म्हणून तो माणूस मला स्किट मध्ये 1 वाक्य देतो, 2 वाक्य देतो, त्यातलंही 1 वाक्य कापून टाकतो की नाही यार होत नाहीये. म्हणजे माझे जे आधीचे करून ठेवलेले स्किट आणि आता हा म्हणतोय की 1 वाक्य मला बोलता येत नाही, तर मी त्याला काही उलट आता बोलू शकत नाही, कारण माझी पडती वेळ आहे. आता जसं मी हा ट्रान्सफॉर्मेशन केलाय किंवा मी स्वतःमध्ये हा बदल घडवलाय, उद्या स्वामींच्या कृपाने एखादं मला काम असं मिळालं आणि जर मी ते वाजवलं, मग काय करणार आहे हा माणूस. किंवा हे जे आता त्यांनी असं जे ठरवलंय की आता हिला कामाच्या बाबतीत आपण असं करूया, पण आधीचं जे करून ठेवलं ते तुम्ही पुसणार कसं. आधीचे माझे स्किट्स आधीचे, म्हणजे मला आश्चर्य काय वाटतं, मधुर भंडारकरांना, म्हणजे मी तो किस्सा मुद्दामून सांगते आणि मला वाटतं सांगायलाच पाहिजे, कारण माझ्यासारखी बरेच आर्टिस्ट त्यांना म्हणजे ह्या गोष्टीवरून पण हे होतं की मधुर सरांच्या इथे मला ज्या कास्ट झाले होते मी, तर मी भेटायला गेले होते, त्या क्रांती रेडकर पण होती तिथे. तर मला म्हणाले की असं असं आटकाचं कॅरेक्टर आहे आणि ते वगैरे. म्हटलं आवडेल सर. आणि हाताला ना फ्रॅक्चर होतं माझं. अच्छा. फ्रॅक्चर झालं होतं. तर मी त्यांना सांगितलं हो सर मला पण करायला आवडेल असं तसं वगैरे सगळं झालं. त्यानंतर त्यांच्या असिस्टंटचा मला फोन येतो, आशिष बेलकर, जो आता दिग्दर्शक आहे. तर त्याने मला सांगितलं की आरती तुला फक्त मी एक सांगून ठेवतो की ना वाक्य असतील जसे नाहीये, तुला फक्त ना प्रेझेन्स पण असेल तुझं. तर मी म्हटलं की एक काम करूया, मधुर भंडारकरांकडे फक्त प्रेझेन्स किंवा उभं राहण्यात काही अर्थ नाहीये. हे मी 2011 काय 2012चं सांगते, म्हणजे हिरोईन त्यावेळेला आली होती. तर मला असं वाटतं की मी आणखीन 5 वर्ष त्यांच्याकडे स्ट्रगल करायला तयार आहे, रोज त्यांच्याकडे येऊन ऑडिशन द्यायला तयार आहे, पण मी असं नाही करणार, कारण मराठीत माझं बरं चाललंय, मी नुसती येऊन उभी नाही राहणार. मग थोड्या वेळाने त्याचा मला फोन आला, तर तो मला म्हणाला की टेन्शन घेऊ नको, सर म्हणाले की मी त्या मुलीचं काम बघतोय 2x2 आणि सगळं तिचं बघतोय, मला तिच्यावर विश्वास आहे की ती नुसती बसून राहणार नाही. आणि तुला खोटं वाटेल, जे मी जो सीन केलाय ना त्यातले बरेचसे डायलॉग्स माझे आहेत. त्यांनी मला विचारले की तुला काय बोलायला आवडेल, तू काय बोलू शकते हे कॅरेक्टर. मधुर भंडारकर सर जर असं एखाद्या कलाकाराला एवढं फ्री करू शकतात आणि एवढा विश्वास दाखवू शकतात, तर आज ही लोक मला म्हणतात की तुला एक वाक्य बोलता येत नाही. पण आरती, ही एक बाजू तर नाण्याची आहे जी तू खूप जवळून पाहिलेली आहेस, खूप जवळून अनुभवलेली आहेस, अजूनही अनुभवते आहेस, त्यातही स्वतःसाठी इन्स्पिरेशन ठरते, अनेकांसाठी इन्स्पिरेशन ठरते. ह्याची दुसरी बाजू म्हणजे इंडस्ट्रीमध्ये असेही माणसं आहेत जे फार चांगले आहेत, कारण की ते अनुभव तुलाही आले असतील, मलाही आले, बरेच जण. आता तसे अनुभव आले की ज्यांनी समोरून काही संबंध नसताना, काही म्हणजे मे बी तेवढी ओळख नव्हती, तेवढं काम केलं नाही, पण हे इंटरव्ह्यूज बघून फोन केलेला आहे, कौतुक केलेलं आहे, अशी बाजू सुद्धा आहे. शशांक शेंडे आहेत, त्यांनी माझं कौतुक केलंय, म्हणजे मेसेज टाकला होता त्यांनी इंटरव्ह्यू बघून. त्यानंतर अदिती सारंगधरकर, म्हणजे तिच्यावर मी काम केलंय, पण आमची मैत्री वगैरे नाहीये, तिने माझं कौतुक केलं. त्यानंतर ना अपूर्व नेमळेकर, तिने माझी मैत्री नाहीये, तिने मला आपल्या इंटरव्ह्यूच्या खाली वगैरे जे मेसेज आणि हे ते. त्यानंतर पर्ण पेठेने पण मेसेज करून हे केलं होतं. त्यानंतर आपल्या ठिपक्यांची रांगोळी मधला हिरो चेतन वडनेर, तर त्याने.
म्हणजे अतुल तोडणकर आमचा वगैरे असे बरेच जण आहेत की ज्यांनी माझं म्हणजे काही संबंध नसताना माझं कौतुक केलं किंवा समोर आल्यानंतर ज्यांनी माझं कौतुक केलं. तर आहेत काही माणसं नाही, बरीच माणसं चांगली आहेत. जर चांगली माणसं नसती तर मी 24 वर्ष कशाला इथे राहिले असते. खरंच मी जर काही जणांबद्दल वाईट बोलते तर असं नाहीये की सगळेच वाईट आहेत. आणि तसं असतं तर मग बाकीच्यांचं काय? मग ज्ञानेश भालेकरांनी किती कौतुक केलंय, त्यांनाही कौतुक आहे, बऱ्याच जणांना कौतुक आहे. पण मी तुला सांगते, माझ्या आयुष्यात ना 10-12 कलाकार आहेत जे कधीच माझं कौतुक करणार नाही, हे मलाही माहिती आहे. आणि आज जे काही माझी प्रगती आहे ही त्यांच्यामुळेच आहे, चांगली पण आणि वाईट पण. असो, हेही नसे थोडके असं म्हणावं. तर ह्यामध्ये तुझी जवळी जी म्हणजे बिग बॉस जो काही थोडका तुझ्या वाटेला आला आणि जो काय झाला त्याच्यामुळे जे झालं घडलं, पण त्याच्यात सगळ्यात जास्त तू क्लोज होती ती आऊंच्या. ह्या सगळ्या प्रवासात आऊ कुठे होत्या का, किंवा आता त्यांच्याशी काही बोलणं झालंय का? आऊला माहितच नाही मी असं काही बारीक वगैरे होते. तिने फोटो बघितला ती पण तेव्हाच, अरे हो, तिलाही माहित नव्हतं, आऊला पण माहित नव्हतं. मग तिचं काय रिॲक्शन होतं? म्हणजे पहिली रिॲक्शन म्हणजे ती भडकली होती, कोण आहेत त्या, त्यांनी तुला असं छळलं, मला सांग, नाव सांग. आऊ आपण जेव्हा भेटू ना तेव्हा तुला सांगते मी. मग काय खरं नाही. मग नाही, ती ना तिचं पण माझ्याकडे आहे, स्वामींवरती सोडते ती. फक्त तिला की कोणी छळलं तुला, ती पण काही असं काही हे नाही करणार की रिॲक्ट होणार नाही. पण तिचं पण असंच आहे की कर्मावर सोडलं ना की तुमची बरीचशी कामं ना हलकी होतात आणि बरीचशी कामं तुमची होऊन जातात. असं क्या बात आहे. सो येस, जसं मी म्हणतेय तसं की आरतीकडनं बरंच काही घेण्यासारखं आहे. तिच्याकडनं तिची जिद्द घेण्यासारखी आहे, तिच्याकडनं तिचं वेट लॉस जर्नी जी होती ती घेण्यासारखी आहे, तिने तिचं गिवअप न करण्याची जी वृत्ती होती ती घेण्यासारखी आहे, नेगेटिव्हिटीवरून पॉझिटिव्ह कसं घडवावं ते घेण्यासारखी आहे. सो मी बोलायला बरेच पॉइंट्स आहेत, घ्यायला बऱ्याच गोष्टी आहेत तिच्याकडनं. पण तिच्याकडनं एक आहे की तिचा जो हसतमुख जो चेहरा आहे, एवढं सगळं झाल्यावर सुद्धा तो मला मगाचपासून खूप भावतोय आरती. कारण काय, एवढं झाल्यावर सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींमधून तो विनोद निर्मिती करणं किंवा छोट्या छोट्या गोष्टीकडे त्या पद्धतीने बघणं, त्यावरती हसणं, हे करायला खूप मोठं जिगर लागतं. आणि त्यासाठी तुला सलाम आरती. कारण काय, तू जे काही भोगलंयस, तू जे काही ज्याच्यातून गेलेली आहेस, त्यातून तावून सलाखून निघाल्यानंतर पण तुझी जर ही जी तुझी बाजू आहे ती इतकी भावते, ती इतकी छान पोचते आणि इतकं मस्त वाटतं. म्हणून ती न्यूज मेकर 2023 तू आहेस आणि तू असायलाच हवी असं मला वाटत होतं, आणि ते तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस. सो शेवटाकडे आलोय गप्पांच्या. आमचा नारळ पाणी काय अजून संपलेला नाही, तो ते संपवतो आणि त्यामध्ये गप्पा मारतोच. आरती, 2023 तर बरंच काही देऊन गेलं तुझ्यासाठी. 360 डिग्री टर्न झाला, तुला कामं मिळतील, अजून लोकांनी तुझी दखल घ्यायला सुरुवात झाली आहे. 2024 कडनं काय अपेक्षा आहेत? 2024 म्हणजे हे तर आहेच की अजून मी नेहमी म्हणते की मला माझ्यातल्या विठ्ठलापर्यंत पोहोचायचंय. मी जे चालते ना, तर मला सगळे म्हणायचे की किती चालते, तुझ्या पायांना त्रास होईल आणि असं तसं वगैरे. तर तो एक विषय निघाला होता माझ्या मित्राबरोबर. आणि तर मी म्हटलं की अरे जे वारी जातात, विठ्ठलची वारी करतात, त्यांचा एक ध्यास असतो ना, मला विठ्ठलापर्यंत जायचंय. तर ते विचार करतात का माझ्या पायाचं काय होणार आहे, मग पुढचं काय होणार आहे, मग मी थकणारच आहे, मला अशक्तपणा आहे, ते विचार करतात का? नाही ना, त्यांना फक्त ध्यास असतो विठ्ठलापर्यंत पोहोचायचा. तसं मला माझ्यातल्या विठ्ठलापर्यंत पोहोचायचंय. मी अजून पोहोचले नाहीये, त्याच्यामुळे माझी ही वारी चालूच राहणार आहे. आणि मी जे स्वतःला बघते ना की मला त्या पद्धतीने व्हायचंय. बघ, मी आता 40ला आले, मी काय आता हिरोईन किंवा असं काही होऊ शकत नाही. पण मी जे ठरवलेलं आहे ना तिथपर्यंत मला जायचंय. आणि मला ज्या वेळेला वाटेल की मला विठ्ठल सापडला माझ्यातला, मी त्याशी विठ्ठलाचं जाऊन दर्शन घेणार. काय म्हणजे अंगावर काटा आला खरंच हे ऐकताना की माझ्यातला विठ्ठल मला गाठायचा आहे. आणि ती वारी सुरूच आहे. लवकरात लवकर तुझ्यातला विठ्ठल तुला सापडो आणि तुझी ही वारी सुफल संपूर्ण हो, ही मी म्हणेन. आणि मज्जा पेक्षा बऱ्याच मैत्रिणी आज तुझ्याकडनं बरंच काही घेऊन जाणार आहे. पण ह्या सगळ्या प्रवासात ती कोण होती हक्काची मैत्रीण, जी म्हणजे आम्ही कायम म्हणतो की मज्जा पिंकी तुझी हक्काची मैत्रीण आहे. तुझी ती हक्काची मैत्रीण कोण ठरली, जी कायम पाठीशी होती,
जी कायम पाठीशी उभी राहिली, जिच्याकडे बघून ती प्रेरणा स्फूर्ती सगळं मिळालं, असं कोण होतं? तशा माझ्या आयुष्यात ना म्हणजे अशा 2-4 जणी आहेत की मी एकीला असं नाही बोलू शकत. एक माझी ताई आहे मनाली दळवी म्हणून, एक दीपाली गुजराती म्हणून आहे, त्यानंतर म्हणजे माझी स्वतःची आई ती तर पहिली आहेच आणि ती माझी मैत्रीणच आहे. तर ह्या ज्या आहेत ना म्हणजे माझी आई, त्यानंतर ती मनाली दळवी, त्यानंतर कारण ना मी मनाली दळवी किंवा दीपाली गुजराती का म्हणेन माहितीये का, कारण फक्त ना मैत्री म्हणून फक्त फिरणं खाणं इकडे जाणं तसं नाहीये, पण त्यांना मी माणूस म्हणून म्हणतो. त्यांनी प्रत्येक गोष्टींना त्या माझ्या पाठीशी उभ्या राहिल्यात. म्हणजे एवढं ना की त्यांना माहितीये की माझी परिस्थिती काय, तर ते समोरून विचारणं काय सध्या कामं नाही आहे ना, ही मैत्री असते ना. भले मी मागो न मागो, ही काळजी असणं की आहे ना, म्हणजे की पाठवू वगैरे. तर ह्या ज्या दोघी जणी आहेत ना, तर त्यांना पर्यायच नाहीये. म्हणजे आईला तर नाहीच नाही. त्यानंतर जर मैत्रीण म्हणा किंवा माझ्या आयुष्यातल्या एंजल्स किंवा पऱ्या, ह्या 3 जणी आहेत की त्यांची जागा कोणी नाही घेऊ शकत, कुणीही नाही. कारण जरी म्हणजे मनाली दळवी किंवा दीपाली गुजराती ह्यांच्यामध्ये सुद्धा मी कम्पेअर करू शकत नाही की ही महत्वाची आहे का ती महत्वाची आहे किंवा माझी आई महत्वाची नाही. ह्या तिघी मला खूप महत्वाच्या आहेत आणि ह्या दोघी जणी ह्या क्षेत्रातल्या नाही आहेत. तर त्यांना लहानपणापासून त्या बघत आल्यात मला. आणि अजून एक आहे जी US मध्ये असते जास्त करून, म्हणजे अनुताई म्हणतो आम्ही तिला, अनुपमा बांदेकर. आता तिचं तिकडचं नाव अनुपमा शहा आहे. तर तिचं म्हणजे कसं माहितीये ना, ती कदाचित मला हे विचारत नसेल की तुझं कसं आहे काय वगैरे, पण ती जे तिचं कौतुक आणि तिचा जो पाठिंबा आहे ना, म्हणजे सोशल मीडियावरती माझ्याबद्दल काय ऐकलं किंवा माझं काम बघितलं किंवा काय, तर त्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या असतात आपल्यासाठी. ती पाठीवरची थाप महत्वाची, खूप महत्वाची. जर जर ह्या गोष्टीचा इफेक्ट होतो आपल्याला की तुला काय काम करताच येत नाही, तर मग ही जी पाठीवरची मारलेली थाप आहे ना, ती पण आपल्याला खूप पुढे घेऊन जाते आयुष्यात. सो या सगळ्यांकडनं प्रेरणा घेतलेली आहेस, या सगळ्यांकडनं बरंच काय घेऊन पुढे गेली आहेस तू, आम्हालाही बरंच काय देऊ. पण आज तू इथे आहे ज्या लेवलला किंवा जे काय तुझ्यात त्याला कुठे ना कुठे ती टीका, ते टोमणे, ते सगळं जबाबदार होतं. समोर आज तो कॅमेरा म्हणजे त्या व्यक्ती आहेत ज्या या गोष्टीला त्या तुलाच माहिती आहेत आणि ते देवाला माहिती आहेत आणि हे त्यांना माहिती आहे. त्यांना आज काहीतरी मनापासून बोलायचं आहे आरती, मनापासून अगदी काय. आणि मी खरंच मनापासून बोलते, म्हणजे ऑब्व्हियसली म्हणजे उगाच दिखावा किंवा असं नाही वगैरे. मला प्रचंड राग आला होता म्हणजे त्यांचा. असं वाटत होतं ना की काय करू, ह्यांना जाऊन मारू का, किंवा म्हणजे राग कसा काढता येईल यांच्यावरती, ह्या मला बोलूच कशा शकतात वगैरे असं वगैरे. पण आज जो चेंज झालाय माझ्यामध्ये आणि ज्या पद्धतीने माझं कौतुक होतंय ते माझ्या कामाचं पण कधी झालं नाही किंवा तेवढी दखल माझी घेतली गेली नव्हती. तर त्या माझ्यासाठी ना आज ना खूप काय म्हणतात ना, जवळच्या म्हणू किंवा माझ्यासाठी ना त्या आशीर्वाद ठरल्या. त्यांची टीका आहेत ना, ज्यांनी ज्या हिणवलंय ना, त्याला मला त्या टीका वाटत हिणवतायत असं वाटलं होतं, मला राग आला होता, वाईट वाटलं होतं सगळं. पण तो कुठेतरी ना त्यांनी मला आशीर्वाद दिला होता, त्यांनी ज्या कोणी होत्या त्या. तर मला त्यांच्याबद्दल आता मला असं वाटतं की प्रत्येकाचे कर्म हे त्यांनी भोगायचे असतात. तर मी असंही त्यांना काही शिक्षा देऊ शकत नाही, मी माझ्या स्वामींवर सोडलं होतं. पण आता मला असं वाटतं की मला मनापासून त्यांना थँक्यू म्हणावं वाटतं की हे माझ्याकडून झालं नसतं जर त्यांनी मला हिणवलं नसतं तर मी त्यांना थँक्यू म्हणेन. आणि फक्त रिक्वेस्ट एवढीच करेन की हे मी पॉझिटिव्हली घेतलंय म्हणून थँक्यू म्हणते, पण कोणा त्रास असा देऊ नका, कारण प्रत्येक जण पॉझिटिव्हली घेईल असं नाही. हो खरंय. म्हणजे हल्लीच आपण एका त्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर 19, 18, 16 वर्षांचा होता, त्याला सोशल मीडियावरती ट्रोल केलं म्हणून त्यांनी आत्महत्या केली, अशा सुद्धा बातम्या समोर येतात. सो कोण कसं घेईल हे माहित नाही, पण आरतीने मात्र त्याचं सोनं केलं आणि त्यातून तिने चांगलंच घडवलं आणि अजूनही पुढे भलं ते घडो असंच मी म्हणणार आहे आणि ते चांगलंच घडणार आहे. 2024 सुद्धा असाच छान मस्त छान बातम्यांचा आणि जो रोल आहे तुझा ड्रीम रोल त्याचा जाणार आहे. सो आपण सगळ्या जणी मिळून तिला गुड लक तर विश करणारच आहोत. पण आरती, जाता जाता प्रत्येक मैत्रीण किंवा प्रत्येक स्त्री कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये ही टीका किंवा कुठेही ना कुठे हे भोगत असते, तिच्या राशीला ते असतं.
मग काही जणी ऑफिसमध्ये, काही जणी संसारात, काही जणी वेटमुळे, काही जणी उंचीमुळे, काही जणी रंगामुळे, हे सगळं असतं. तिला आज एक हक्काचा सल्ला द्यायचा असेल तर तो काय असेल? मला असं वाटतं माणूस म्हणून जो आपला जन्म मिळालाय ना, पुढचा जन्म माहित नाही आपल्याला. माणूस म्हणून जन्म मिळालाय आणि आपल्याला माहित नाही की आपण किती आहोत, आपलं अस्तित्व किती आहे. तर मला असं वाटतं ना की स्पर्धा तर आहेच, जगण्याची स्पर्धा आहे, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची स्पर्धा आहे, एक म्हणजे रिलेशन टिकवण्याची स्पर्धा आहे, म्हणजे आपले जे जवळचे माणसं आहेत त्यांच्याबरोबर. तर मला असं वाटतं की ना प्रत्येक क्षण ना माणसाने हसत खेळत जगावं. टेन्शन सगळ्यांनाच आहेत, अंबानीला पण टेन्शन आहे, मला असं वाटतं मोदींना पण टेन्शन आहे. तर जगणं सोडून देणं हे चुकीचं आहे मला असं. आणि हे खूप सोपं वाटतं, बोलायला खूप सोपं वाटतं, पण कारण मी ते जगते, मी जगले आणि जगते म्हणून मी म्हणते की त्यातून ना खूप पॉझिटिव्ह गोष्टी होतात. तर त्याच्यामुळे ना खूप एन्जॉय केलं पाहिजे आयुष्य, असं मला वाटतं. खरंय. आणि हा सल्ला तर नक्कीच घ्या की एन्जॉय करा आयुष्य. वर्ष संपतंय 2023 आणि ती न्यूज मेकर 2023 मधून अशा छान हक्काच्या, छान सुंदर गोड मैत्रिणींना भेटलो. या वर्षासाठी इथे थांबणार आहोत, या गप्पा सुद्धा थांबतायत आणि ही सिरीज सुद्धा थांबते. पण पुढच्या वर्षी मज्जा पिंक तुमची हक्काची मैत्रीण बरं छान छान कॉन्टेंट घेऊन येणार आहे आणि आरतीला सुद्धा पुन्हा भेटणार आहोत, काहीतरी छान करणार आहोत. सो तुम्हाला हे सगळं कसं वाटलं ते तुम्ही कळवणार आहात हिला, आम्हाला सगळ्यांना. तुर्तास आम्ही गप्पा आमच्या सुरूच ठेवणार आहोत. आणि हो, हे संपवायचं नाही का? हे सुरूच आहे आमचं. सो हे चिअर्स टू आरती आणि तिचा पुढचा प्रवास. आणि तुला खूप खूप शुभेच्छा. असं छान छान काम करत राहा आणि मस्त मस्त बातम्यांमध्ये चांगल्या गोष्टींसाठी येत राहा. नक्की नक्की 100%. आणि हो, जाता जाता एक प्रश्न राहिलाय की मज्जा पिंकचा अड्डा खूप मज्जाचा अड्डा खूप चालला, त्याबद्दल बऱ्याच छान छान प्रतिक्रिया आल्या. पण मला हा प्रश्न विचारायचा वाटतंय जाता जाता, तुला त्याच्यावरती आलेली अशी कोणती प्रतिक्रिया होती का ती जी सोबत राहणार आहे कायम? मला एक सांगावंसं वाटेल आणि ते खूप म्हणजे मज्जाचा जो तुमचा अड्डा आहे अख्ख्या टीमला खूप आवडेल. आपला इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर माझे अजून पण इंटरव्ह्यू पाहिले गेले आणि US ची एक फॅमिली आहे, तर ती फॅमिली मला भेटली आणि त्यांनी मला सांगितलं की अर्थात मी परिस्थिती आणि वगैरे सगळंच बोलले त्याच्यामध्ये की कलाकारांची आपली अवस्था आणि ह्या त्या पैसे वगैरे सगळं. तर त्यांनी मला समोरून ऑफर केलं होती की आम्हाला मदत करायची म्हणजे इच्छा आहे, तर काय करायचं. तर मी त्यांना सजेस्ट केलंय एका व्यक्तीला तुम्ही मदत करू शकता वगैरे. आणि ते US ला जाऊन त्यांनी स्वतः मला मेसेज वगैरे केला आणि ते स्वतः मेसेज करून सांगतात की काय झालं त्या व्यक्तीचं. म्हणजे मज्जाच्या अड्ड्याबद्दल मी एक सांगेन की फक्त इंटरव्ह्यू नाही तर लोक त्यातून काहीतरी घेतायत आणि ते आमच्या कलाकारांचं जे काही आयुष्य आहे ना ते लोकांपर्यंत पोहोचतंय आणि हेच खूप गरजेचं आहे आमच्या कलाकारांसाठी. आज मी तुमच्या अड्ड्यावरचे जेवढे आहेत बाकीचे पण त्यांचे सगळ्यांचे बघते की आयुष्य कळून जातं ना माणसाचं. आज अजिंक्य देव आहेत, त्यांचं आयुष्य कळलं की त्यांना किती स्ट्रगल आहे. आपल्याला असं वाटतं की रमेश देव आणि सीमा देव यांचा मुलगा, पण त्यांना किती स्ट्रगल आहे. मग तिथे मलाही कुठेतरी असं वाटलं की अरे मला असं वाटत होतं की अरे आपल्याला स्ट्रगल आहे, नाहीये तसं. तर त्यासाठी थँक्यू सो मच मज्जाच्या अड्ड्याला आणि अख्ख्या टीमला, अंकिताला वगैरे सगळ्यांना सांग. थँक्यू पुन्हा एकदा आणि ऑल द व्हेरी बेस्ट. पुन्हा भेटणारच आहोत. चिअर्स. सो जाता जाता आरती खूप छान वेळ घालवला, खूप मज्जा आली, पण आमची आठवण तुला राहावी म्हणून आमच्याकडनं मज्जा पिंक कडनं ही छोटस गिफ्ट. मज्जा आहे आणि पिंक पण आहे. येस. मज्जा पिंक.